निघाली पाऊले दर्शनी, ध्यास लागला पंढरी हो, असया उरात दाटली माऊली 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 विठ्ठल माऊली। बाप बंधू तूच, आई तूच माझी, सोबती अखंड माझ्या कृपा ही तुझी, चरणाशी सार तुझ्या जीवन माझ, गाईन मी पंढरी राया तुझच नाम। देशाची मजवरी तुझी छत्र सावली हो, भजन तुझी पावली माऊली 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 विठ्ठल माऊली। डलिकाची थोर पुण्याई, विटेवरी उभी माझी सावळी विठाई। मनसे शहर अध्यक्ष गजानन काले के जन्मदिन के शुभ अवसर पर जोईनगर सेक्टर 23 में नागरिकों के लिए बड़े ही भव्य तरीके से हब पुरुषोत्तम पाटिल की वचनों में कीर्तन प्रवचन किया गया। इस मौके पर बड़ी संख्या में नागरिक वर्ग मौजूद होकर कीर्तन व प्रवचन की बाणी को ग्रहण किया। नवी मुंबई के विभिन्न क्षेत्रों में सैकड़ों भक्त उपस्थित रहे। शहर अध्यक्ष गजानन काले ने प्रवचनकार पुरुषोत्तम पाटिल का माल्यार्पण कर स्वागत किया, साथ ही विट्ठल महाराज की मूर्ति को भेंट किया। इस मौके पर मनसे नेता संदीप गलगुड़े, अप्पा साहेब व मनसे के तमाम कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित रहे। कार्यक्रम की विशेष जानकारी देते हुए गजानन काले ने कहा कि जब तक अक्षता मात्रे के दोषियों को फांसी नहीं हो जाती तब तक मैं जन्मदिन नहीं मनाऊंगा। वहीं उपस्थित कीर्तनकार ने भी गजानन काले के प्रति और कीर्तन के प्रति अपनी भावना को व्यक्त किया है। मला वाटतं आदरणीय राजसाहेब ठाकरे म्हणतात की राजकारण्यांनी, राजकीय नेत्यांनी समाजावर संस्कार करायचे असतात। एकाच बाजूला आमची अक्षता मात्रे, आमची बहीण असेल, बदलापूर असेल, पुणे असेल, कोल्हापूर असेल, ज्या पद्धतीने आपल्या सगळ्या आई बहिणींवर अन्याय होतोय, अत्याचार होतोय, अशा वेळी येणारा वाढदिवस हा साजरा करू नये असं माझं आतलं मन म्हणालं आणि त्याचमुळे मी वाढदिवस साजरा केलेला नाही। मात्र विठुरायाचा गजर करत, विठुरायाचं स्मरण करत पुरुषोत्तम दादा पाटलांच्या माध्यमातून आज आम्ही इथे कीर्तन सोहळा आयोजित केला होता। संपूर्ण नवी मुंबईने, वाशी असेल, सानपडा असेल, जोईनगर असेल, नेरूळ असेल, इथून मोठ्या प्रमाणात आज लोक आली होती आणि ह्या कीर्तनाचा आज सगळ्यांनी आनंद घेतला। एक समाज प्रबोधनाचं काम पुरुषोत्तम दादा पाटील महाराज करतायत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज हा कार्यक्रम झाला। मी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो की या सगळ्या ह्याच्यात माझ्याबरोबर ते सुद्धा सहभागी झाले आणि नवी मुंबईकरांचे आभार मानतो। आमच्या 10 भगिनींनाही पुढच्या 1-2 दिवसात आदरणीय राजसाहेब ठाकरे, शर्मिला ठाकरे वहिनी यांच्या असे अक्षताच्या नावाने अक्षता स्मृती स्कॉलरशिप असे आम्ही देणार आहोत आणि अक्षताला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी वाढदिवस साजरा करणार असं मी प्रण केलाय संकल्प। आणि व्यक्तिमत्व, सामाजिक बांधिलकीतून समाजाशी जोडलेलं व्यक्तिमत्व गजानन भाऊ काळे। गजानन भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणून मला कीर्तन करताना खूप आनंद झाला। लोकांना काय आवाहन आहे आज? लोकांना काय, खरं तर समाजकारण आणि राजकारण यांचा समतोल राखत वाटचाल करणारं व्यक्तिमत्व मला असं वाटतं की समाजाने भरभरून प्रतिसाद देऊन खऱ्या अर्थाने गजानन भाऊंच्या पाठीमागे उभं राहून त्यांना यश आणून दिलं पाहिजे असं मला वाटतं। आवाज टुडे पंकज विनोद सिंह रिपोर्ट, नवी मुंबई।